नमस्कार शेतकरी बांधवांना आणि भगिनींना, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं स्वागत। मंडळी, गेल्या दशकामध्ये आपण पाहिलं असेल, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग, व्यवसाय, शिक्षण या क्षेत्रामध्ये तर क्रांती झालीच, पण शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडून आले। शेतीमध्ये अनेक कष्टदायी आणि अशक्य वाटणारी कामं ही शेतकरी बांधवांना या माहिती तंत्रज्ञानाच्या द्वारे अतिशय सहज आणि सुलभ झाली। यामध्ये सुधारित आणि अत्याधुनिक अवजारे असतील, यंत्रे असतील, स्वयंचलित पंप असतील, या आणि अशा अनेक उपकरणांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना या माहिती तंत्रज्ञानाचा फायदा झाला आहे। त्यामुळे सहज आणि सोपी कामं झालेली आहेत आणि शेती करणं सोपी झालं आहे। पण या माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या पीक व्यवस्थापनासाठी केला तर आपल्याला पिकाचं नेमकं आणि नेटकं नियोजन करता येऊ शकतं। यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानाच्या द्वारे शेतकरी बांधवांना माहिती पुरवण्याचं काम करत असतं। कांदा आणि लसूण संचरणालय राजगुरुनगर पुणे यांनी सुद्धा एक अभिनव संकल्पना राबवून माहिती तंत्रज्ञानाच्या द्वारे शेतकरी बांधवांना मोबाईलवर माहिती मिळेल अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे। यामध्ये मोबाईल ॲप असेल, व्हिडिओज असतील, याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कांदा आणि लसूण पिकाची माहिती मिळणार आहे। म्हणूनच आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात आज आपण जो विषय घेतला आहे तो आहे माहिती तंत्रज्ञानाद्वारे कांदा उत्पादन सल्ला। कांदा आणि लसूण संचरणालय राजगुरुनगर पुणे येथील कृषी विस्तार विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर राजीव काळे सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत। नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत। नमस्कार। ग्रामीण भागामध्ये हे माहिती तंत्रज्ञान कितपत पोहोचलेलं आहे याविषयी आपलं काय मत आहे? रोजच्या जीवनशैलीमध्ये माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इंटरनेट असेल, कम्प्युटर असेल किंवा आपला स्मार्टफोन असेल, मोबाईल फोन असेल, ते हे अपरिहार्य घटक झालेलं आहे। दररोजच्या जीवनामध्ये आपण वापरत असलेला आहे। तर ह्या सर्वांची आजच्या जीवनशैलीमध्ये जशी इतर भागामध्ये आपण वापर करतो तसंच शेतीमध्ये सुद्धा याचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। शहरामध्ये तर याचा वापर सर्रास केला जातोच, परंतु ग्रामीण भागात याचं पेनिट्रेशन आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। तर याची जर आकडेवारी पाहिली, आपल्या भारताची लोकसंख्या जी आहे ते 142 कोटी आहे। जर मोबाईल फोन्स त्याचं जे सबस्क्रिप्शन आहे तर जवळपास 110 कोटी लोकांकडे मोबाईल फोन्स आहेत। तर त्यामध्ये शहराचा विचार केला तर 60 कोटी लोकांकडे मोबाईल फोन्स आहेत आणि ग्रामीण भागात 50 कोटी। इंटरनेटचं जर आपण नेटवर्क पाहिलं तर जवळपास एकूण 70 कोटी लोकांकडे इंटरनेटचं सबस्क्रिप्शन आहे। त्याच्यानंतर सोशल मीडिया जवळपास 46 कोटी लोक, 46.7 कोटी लोक सोशल मीडियाचा वापर करतात भारतामध्ये। तर ही आकडेवारी सांगते की सोशल मीडिया असेल, इंटरनेट असेल किंवा माहिती तंत्रज्ञान असेल, याचा वापर ग्रामीण भागात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। माहिती तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करताना काही पारंपरिक पद्धतीच्या द्वारे आपण ही माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवतो, तरी माहिती पोहोचवताना आपल्याला काय अडचणी येतात आणि यावर मात कशी करायला पाहिजे? शेतीमधलं तंत्रज्ञान आहे आपल्या विद्यापीठांमध्ये किंवा संशोधन संस्थांमध्ये जे तंत्रज्ञान विकसित केलं गेलं त्याचा प्रसार केल्यानंतरच आपल्या देशामध्ये जी हरित क्रांती झाली आहे तर त्याचा परिणाम तंत्रज्ञान प्रसारामुळेच ही हरित क्रांती झालेली आहे। खरं, पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेस आपण कृषी प्रसार किंवा कृषी विस्तार करतो तर त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी येतात। त्याला जर वेळेचं बंधन, जर आपण आकडेवारी जर पाहिली तर भारतामध्ये जे काही कृषी विभागातील कर्मचारी आहेत किंवा प्रसार करतायत तर त्यांची आकडेवारी पाहिली तर एका प्रसारकर्त्यामागे 1162 शेतकरी आहेत। म्हणजे एवढ्या शेतकऱ्यांना त्याला डील करावं लागतं एका प्रसारकर्त्याला। जर आपण आत्ताच डबलिंग फार्मर्स इन्कमची जी कमिटी होती तर त्यांनी एक आयडियल रेशो सांगितला 1:400 असा जे डोंगराळ भाग आहे तर त्या भागांमध्ये 1:400 असा एका एक्सटेन्शन वर्कर किंवा प्रसारकर्त्यामागे 400 शेतकरी असायला पाहिजेत। किंवा जो इरिगेटेड एरिया आहे म्हणजे पाण्याखालील क्षेत्र आहे जिथं सधन शेती होती अशा ठिकाणी साधारणपणे 750 शेतकरी एका प्रसारकर्त्यामागे पाहिजे। किंवा जो रेनफेड एरिया आहे जिथं पावसावर शेती अवलंबून आहे त्या ठिकाणी 1000 हा रेशो पाहिजे। तर या प्रमाणात जर पाहिलं तर आपला सध्याचा जो रेशो आहे 1162 हा फार मोठा आहे। तर त्याच्यामुळे हा जो गॅप आहे तो आपल्याला जर भरायचा असेल तर आपल्याला हा इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल फोन्स याचा वापर करून, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून जलद गतीने आपलं जे कृषी तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल याचा विचार करून त्यासाठी पावलं उचलणं फार गरजेचं आहे। कांदा आणि लसूण संचरणालय राजगुरुनगर पुणे विशेष प्रयत्न घेत आहे। माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपलं काम कशा पद्धतीने सुरू आहे? कांदा आणि लसूण संशोधन संस्थेने
एक मोबाईल ॲप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं आहे. तर शेतकऱ्यांना जर ते डाउनलोड करायचं असेल तर ओनियन क्रॉप ॲडवायझर या नावाने ते प्ले स्टोअरमध्ये सर्च करू शकतात आणि डाउनलोड करू शकतात. तर या पद्धतीने हे ॲप तयार करण्याचा उद्देश असा की शेतकऱ्यांना बाजारभाव किंवा मार्केटविषयी लवकरात लवकर त्यांना माहिती मिळावी, त्याच्यानंतर हवामानाची माहिती योग्य वेळेत मिळावी, त्याच्यानंतर जे काही कांद्याला सुरुवातीला रोपवाटिकेपासून लागवडीपासून तर ते काढणीपर्यंत किंवा काढणी पश्चात असेल तर प्रत्येक टप्प्यावरती त्यांना कुठली कुठली कामं शास्त्रोक्त पद्धतीने करावी लागतात. तर याबद्दल माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या हातामध्ये योग्य वेळेत मिळावी, कारण शेतकरी त्याच्या शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असतो. त्याला कुठल्या तरी संशोधन संस्थेमध्ये, कृषी विज्ञान केंद्रामध्ये, विद्यापीठांमध्ये जाण्यासाठी सुद्धा वेळ काढणं जिकरीचं होतं. म्हणून त्याच्या हातामध्ये जर आपल्याला त्याची योग्य वेळी योग्य सल्ला त्याला मिळाला तर तो चांगल्या पद्धतीने कामं करू शकतो. म्हणून आपण हे ॲप डिझाईन केलेलं आहे. तर त्याच्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या निर्णय क्षमता प्रणालीसुद्धा आपण तयार केलेल्या आहेत, म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टम्स. तर त्याच्यामध्ये कुठला वाण त्याला सिलेक्ट केला पाहिजे, कुठली पोषण मूल्य असतील किंवा खते असतील त्याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, कीड आणि रोगाचं नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे, किंवा त्याची कामं आहेत तर कुठल्या वेळेत कुठली कामं केली पाहिजे याची दिनदर्शिका त्याला त्यामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच पद्धतीने त्याला स्किल बेस्ड व्हिडिओज, कारण शेतीची जी कामं आहेत तर ती एक स्किल आहे, त्याच्यात कुशल शेतकरी पाहिजे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओज तयार केलेले छोटे छोटे ॲडवायझरीज त्याच्या माध्यमातून आपण त्या ॲप्लिकेशन माध्यमातून शेतकऱ्यांना देत आहोत. कांदा पीक सल्लागार मोबाईल ॲप आपण उपलब्ध करून दिला आहे शेतकरी बांधवांसाठी, ज्यामध्ये वन स्टेप सोल्युशन शेतकरी बांधवांना मिळणार आहे. काय आहे नेमकं, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. एक शास्त्रज्ञ असेल किंवा एक एक्सटेन्शन वर्कर असेल, तो शेतकऱ्यांपर्यंत माहिती देतो, त्याचे जे प्रश्न असतील, त्याच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी काम करतो. त्याला नवीन नवीन तंत्रज्ञान असेल किंवा त्याला शेतीवरती येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याचं निराकरण करण्याचं काम करतो. तर हा जे एक ओनियन क्रॉप ॲडवायझर किंवा कांदा पीक सल्लागार हे एका एक्सटेन्शन वर्करचं किंवा शास्त्रज्ञासारखं ते काम करते शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांनी ते जर डाउनलोड केलं, डिसिजन सपोर्ट सिस्टम आहे, तर त्या डिसिजन सपोर्ट सिस्टममध्ये शेतकऱ्यांनी जर त्याची रोपवाटिकेची टाकण्याची म्हणजे बियाणे पेरण्याची जर तारीख टाकली तरी त्या दिनांकानुसार त्याला दररोज कुठली कुठली कामं शेतीची करावी लागतात. म्हणजे रोपवाटिका टाकल्यानंतर त्या रोपवाटिका टाकण्याच्या वेळी त्याला काही बीज प्रक्रिया कशी करावी लागेल, तणनाशक किती दिवसांनी मारायचं, पाणी किती दिवसांनी द्यायचं, खत कुठल्या दिवशी द्यायचं, फवारणी कुठल्या दिवशी करायची, याचे मेसेज त्याला त्या दिवशी मिळतात आणि त्या पद्धतीने तो त्याची कामं करू शकतो. त्यानंतर लागवडीची जर दिनांक टाकली तर लागवडीच्या वेळी नक्की काय कामं करायची, किती खत द्यायचं, कुठल्या दिवशी फवारणी करायची, कुठल्या दिवशी पाणी द्यायचं शेताला, कुठल्या दिवशी त्याला खुरपणी करावी लागेल, निंदणी करावी लागेल, कुठल्या दिवशी त्याला कुठल्या वेळेत काढणी करावी लागेल, त्याची लक्षणं काय, यासारख्या जे कृषीविषयक सल्ले आहेत त्याला प्रत्येक दिवशी किंवा ज्या ज्या दिवशी ती कामं करायची त्या दिवशी त्याच्या मोबाईलवरती आपण ॲटोमॅटिकली त्याला मिळत जातात. कांदा पिकासाठी वाणांची निवड हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे, तर ती वाणांची निवड करताना ही प्रणाली कशा प्रकारे काम करते? कांदा आणि लसूण संशोधन संस्थेने 10 कांद्याचे वाण तयार केलेले आहेत. तर त्यामध्ये 3 पांढऱ्या कांद्याचे आहेत, 7 लाल कांद्याचे वाण आहेत. हे वाण हंगामानुसार वेगळे आहेत आणि क्षेत्रानुसार सुद्धा वेगळे आहेत. म्हणजे जो वाण महाराष्ट्रात चालतो तोच वाण तामिळनाडूमध्ये चालेल असं नाही आहे, किंवा रेनफेड कंडिशनमध्ये आणि इरिगेटेड कंडिशनमध्ये वेगवेगळे चालतात. हंगामानुसार वेगळे आहेत. खरीप हंगामासाठी वेगळे वाण आहेत, रांगडा हंगामासाठी वेगळे वाण आहेत आणि रब्बी हंगामासाठी वेगळे वाण आहेत. तर यानुसार शेतकऱ्याला कुठला वाण वापरायचा आहे त्याच्या शेतामध्ये तर ते याची डिसिजन घेण्याची क्षमता नसते किंवा त्याची माहितीसुद्धा नसते. तर शेतकऱ्यांनी फक्त त्याचं जो राज्य आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर कुठल्या हंगामासाठी तो कांदा लागवड करतोय आणि त्याच्यानंतर कुठल्या रंगाचा कांदा त्याला लावायचा आहे, पांढरा असेल, गर्द लाल असेल, लाल असेल, अशा पद्धतीने कुठल्या याचा असेल, ती जरी माहिती त्याच्यामध्ये टाकली तरी पण त्याला लिस्ट येते. नोटिफाईड ज्या व्हरायटीज आहे तर त्या व्हरायटीची लिस्ट येते आणि त्यानंतर त्याची वैशिष्ट्यसुद्धा, त्या चित्र आणि वैशिष्ट्य हे दोन्हीसुद्धा त्याच्यामध्ये दिले जातात. तो ती माहिती वाचून कुठला वाण त्याच्या क्षेत्रासाठी सुटेबल आहे त्या पद्धतीने तो त्याचा निर्णय घेऊ शकतो. शेतकरी बांधवांचा संभ्रम किंवा गोंधळ उडतो की कोणत्या
रोगांना आणि किडींना कशा प्रकारे नियंत्रणात आणावं, लक्षणं कशी ओळखावी, यासाठी आपण काय विशेष प्रणाली उपलब्ध करून दिली आहे? या प्रणालीमध्ये आपण कीड आणि रोग याची सुद्धा ओळख आपण करून देतो. त्यामध्ये किडीचा आणि रोगाचा जो फोटो आहे तो दिला जातो. त्या फोटोवरून त्याची लक्षणाची सुद्धा यादी खाली दिली जाते की त्या किडीची कुठली लक्षणं आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याच्यानंतर त्याच्यापासून होणारं नुकसान कशा पद्धतीने होतं आणि त्याला कंट्रोल कसं करायचं किंवा प्रतिबंध कसा करायचा. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी ज्या निर्णय जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये ते चित्रांवरून क्लिक केलं आणि आपल्या शेतामध्ये ज्या पद्धतीची कीड आली त्याला याच्याशी कम्पेअर केलं, मॅच करून तो आयडेंटिफाय करू शकतो कुठली कीड आपल्या पिकावरती आलेली आहे आणि त्याच्यासाठी काय लक्षणं आहेत, त्याच्यामुळे काय नुकसान होतं आणि त्याच्यासाठी कुठली फवारणी घ्यायची किंवा त्याच्यासाठी कुठला प्रतिबंधक उपाय आपल्याला करता येईल. अशा पद्धतीने त्याच्याशी निर्णय समर्थन प्रणाली आपण तयार केलेली आहे. कीड आणि रोगासाठी दोन्हीसाठी ही उपयोगी पडते आणि शेतकऱ्याला कुणाला न विचारता सुद्धा आपल्या मोबाईलमध्येच त्याची इन्फॉर्मेशन सगळी मिळते. वेळेत तो त्याची काळजी घेऊन त्याचा प्रतिबंध सुद्धा करू शकतो. कांदा व्यवस्थापन म्हणजे कांदा पिकाचं व्यवस्थापन करताना खताचं व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. तर ही निर्णय समर्थन प्रणाली जी आहे ती यासाठी कशा प्रकारे मदत करते? आजकाल आपण पाहतो शेतकरी मृदा परीक्षण सुद्धा करतात, परंतु मृदा परीक्षण केल्यानंतर त्यांना किती खत द्यायचंय किंवा काय अजूनही त्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार होतो. किंवा संशोधन संस्था असतील, विद्यापीठ असतील, आपल्या शिफारसी शेतकऱ्यांना देतात, परंतु त्या शिफारसी शेतामध्ये कशा अप्लाय करायच्या याच्याबद्दलही शेतकरी कन्फ्यूज होतात. याच्यासाठी आपण ते जे ॲप तयार केलेलं आहे तर त्याच्यात जी निर्णय समर्थन प्रणाली आहे खतासाठी, त्यामध्ये आपण जे शेतकरी सॉईल हेल्थ कार्ड किंवा वापरतात अशासाठी सुद्धा ते उपयोगी आहे, जे न वापरतात त्याच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. शेतकऱ्यांनी किती एकरवरती कांदा लागवड केली आहे, किती हेक्टरवरती कांदा लागवड केलेली आहे किंवा कुठल्या हंगामात त्यांनी कांदा लागवड केलेली आहे, त्यानुसार त्यांचे जे निर्णय आहेत ते बदलतात. म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःचा हंगाम त्याच्यामध्ये टाकला, किती एकरवरती कांदा लागवड केलेली ते टाकली. त्याच्यानंतर मग शेतकऱ्याला एवढी माहिती दिल्यानंतर समजा त्यांनी सॉईल हेल्थ कार्ड जर वापरला असेल तर त्यामध्ये जो त्यांचा रिपोर्ट आहे सॉईल हेल्थ कार्डचा, किती प्रमाणात नत्र आहे, किती प्रमाणात फॉस्फरस आहे, किती प्रमाणात पोटॅश आहे, किती प्रमाणात सल्फर आहे, तर त्या पद्धतीने तो जर डेटा त्याच्यामध्ये टाकला तर तुम्हाला तुमच्या जमिनीसाठी कांद्याला लागणारं कुठलं अन्नद्रव्य आहे ते किती द्यावे लागेल त्याचा अहवाल प्राप्त होतो आणि ते किती द्यायची गरज आहे, नत्र किती देण्याची गरज आहे, फॉस्फरस किती देण्याची गरज आहे आणि पोटॅश किती देण्याची गरज आहे, सल्फर किती देण्याची गरज आहे, तसंच बाकीचे जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते सुद्धा किती देण्याची गरज आहे याचा त्याच्यात रिपोर्ट देतो. याच्यानंतर शेतकरी ज्यावेळेस खतं किंवा बियाणे विक्रेत्याकडे जातात की किती खत पाहिजे, तर त्यावेळेस बाजारात मिळणारं खत हे मिश्र खत असतं. मग त्याच्यामध्ये 10-20 असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, DAP असेल, वेगवेगळ्या प्रकारची खतं बाजारात मिळतात. तर ह्या शिफारसीनुसार त्याला कुठल्या खताची किती किलो मात्रा किंवा किती बॅग त्याच्यामध्ये टाकायच्यात याच्यासाठी परत त्याच्यात संभ्रम तयार होतो. तर त्याच्यामुळं आपण ते सुद्धा कॅल्क्युलेटर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की शिफारसीनुसार किंवा सॉईल हेल्थ कार्डच्या रिपोर्टनुसार तुम्हाला किती कमतरता आहे आणि किती खत तुम्हाला NPK आणि सल्फर हे किती टाकायचे आणि त्या किती वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग आहेत तर त्याचं वेगवेगळं कॉम्बिनेशन किती प्रकारे, किती किलो किंवा किती बॅग तुम्हाला टाकायच्यात याचं सुद्धा कॅल्क्युलेशन, त्याचा खर्च किती येऊ शकतो याचं सुद्धा कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये टाकतो. कधी कधी मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता असते, त्या मायक्रोन्यूट्रिएंटच्या कमतरतेमुळे काही रोगासारखी परिस्थिती तयार होते किंवा पिकावरती काही लक्षणं दिसतात. त्या लक्षणाचे सुद्धा फोटो त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यानुसार शेतकरी पाहू शकतो की कुठल्या मायक्रोन्यूट्रिएंटच्या कमीमुळं किंवा नत्राच्या कमतरता असेल तर पीक कशा पद्धतीने दिसतंय. कांदा पीक व्यवस्थापनामध्ये जी दैनंदिन कामं आहेत शेतकरी बांधवांनी करणं अपेक्षित आहेत त्यासाठी ही प्रणाली कशा प्रकारे काम करते? ज्यावेळी तो रोपवाटिका टाकणार आहे, बियाणं टाकणार आहे, तर ती तारीख त्याला रजिस्टर करायची, पुनर्लागवडीची तारीख त्याला त्याच्यात रजिस्टर करायची. त्या पद्धतीने प्रत्येक दिवशी कुठली कामं त्याला करायची आहेत याचे पॉपअप्स त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती त्याला त्या दिवशी सकाळी मिळतात किंवा एक संदेशसुद्धा त्या ठिकाणी मोबाईलवरती त्या दिवशी पाठवायची सुविधा केलेली आहे. तर त्यामुळे दिवसाला आपल्याला कुठली कामं करायची शेतकरी अलर्ट होतो आणि त्या दिवसात 1-2 दिवसात ती कामं तो आपली वेळेत ती पूर्ण करू शकतो. कांदा आणि लसूण या दोन्ही पिकांसाठी आपण कृषी सल्ला हा कृषी वार्तांकनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवताय, याविषयी जाणून घ्यायला आवडेल. जवळपास 46.7
कोटी लोक सोशल मीडिया वापरत आहेत, तर याचा फायदा आपण घेतोय आणि यूट्यूब बऱ्याच प्रकारे लोक व्हिडिओ पाहण्यासाठी, माहिती घेण्यासाठी आता वापरायला लागलेत. तर यूट्यूबवरती आपण कांदा आणि लसूण समाचार हा मराठीमध्ये चॅनल चालू केला आहे आणि प्याज एवं लसूण समाचार हा हिंदीमध्ये एक बुलेटिन चालू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला आपली संस्था शेतकऱ्यांसाठी काय काय उपक्रम आयोजित करतं त्याच्याबद्दल ज्या घडामोडी आहेत तर त्या सांगतं. त्याच्यानंतर एक विस्तृत चर्चा असते. विस्तृत चर्चामध्ये त्या महिन्यामध्ये मेजर वर्क काय आहे, म्हणजे प्रामुख्याने कुठली कामं शेतीची केली जातात कांद्यामध्ये किंवा लसणामध्ये, तर त्याच्यावरती विस्तृत चर्चा. समजा बीजोत्पादन आहे तर बीजोत्पादन चालू झाल्यावर त्याच्यावरती चर्चा. खरीप हंगामातलं लागवड आहे तर लागवडीवरती चर्चा. अशा पद्धतीने ती विस्तृत चर्चा. आणि काही कांदा पीक सल्ला, त्या महिन्यामध्ये कुठल्या प्रकारच्या समस्या शेतकऱ्यांना येतात आणि त्या समस्यांवरती उपाय म्हणून आपण त्या सल्ला हा ह्या माध्यमातून तिथं देतो. आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न जरी असतील तर त्याला उत्तरं देण्याचा आपण त्याच्यातून प्रयत्न करतो. तर दर महिन्याला हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे बुलेटिन पब्लिश होतं. माहितीबरोबरच कृतीसुद्धा महत्त्वाची आहे, प्रात्यक्षिकसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळं या संदर्भात आपण माहिती तंत्रज्ञानाचा नेमका कसा वापर केला आहे? जरी आपण म्हणतो शेतकरी, अडाणी शेतकरीसुद्धा शेती करतो, परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेतकऱ्याला स्किल वापरून ते आधुनिक पद्धतीने शेती करायची. तर यावेळी त्याला आपण प्रत्येक वेळी ट्रेनिंग देणं किंवा एवढ्या मोठ्या शेतकरी वर्गाला ट्रेनिंग देणं एका संस्थेला किंवा काही संस्थांना ते पॉसिबल नाही. तर त्याच्यासाठी एखादं काम कशा पद्धतीने करायचं आहे, समजा बीजोपचार करायचा असेल आपल्याला, तर बीजोपचार कशा पद्धतीने केला पाहिजे, किती प्रमाणात त्याला बियाणं घ्यायचे, किती प्रमाणात त्याला केमिकल वापरायचं आहे, किती प्रमाणात त्याला पाणी शिंपडायचं आहे, कशा पद्धतीने त्याला सुकवायचं आहे, अशा पद्धतीने स्किल बेस्ड जे व्हिडिओज आहे, जी चित्रफिती तयार करतो आपण, तर त्याला कौशल्यानुसार 2 ते 3 मिनिटाच्या चित्रफिती आपण तयार करून त्या आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. सर, आता इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे त्याचं लघुरूप म्हणजे IoT असं त्याला संबोधलं जातं. तर माहिती तंत्रज्ञानामध्ये IoTचा वापर सर्रास सगळीकडे सगळ्या क्षेत्रांमध्ये केला जातोय. तर कृषी क्षेत्रामध्ये नेमका याचा कसा वापर केला जातो? आपल्याला माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपण कृषी प्रसारासाठी करतो. सोशल मीडियाचा वापर आपण ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करतो. मग त्यामध्ये आपण यूट्यूब वापरतो किंवा व्हॉट्सअप ग्रुप, आपण तालुका लेवलला शेतकऱ्यांचे ग्रुप बनवून व्हॉट्सअपद्वारे सुद्धा ह्या ॲडवायझरी जेवढ्या व्हिडिओज असतील, ऑडिओ असतील किंवा टेक्स्ट बेस्ड ॲडवायझरी आपण या ग्रुपमार्फत शेतकऱ्यांना पोहोचवतो. परंतु याही पलीकडे आपण संशोधनात सुद्धा IoTचा, इंटरनेट ऑफ थिंगचा वापर करतो. मग सध्या नजीकच्याच काळामध्ये आपण एक कंट्रोल्ड ॲटमॉस्फरिक ओनियन स्ट्रक्चर तयार केलं, त्याला नियंत्रित हवादार कांदा चाळा असं आपण म्हणतो. तर त्या चाळीसाठी आपण इंटरनेट ऑफ थिंगचा वापर केला. मग त्यामध्ये टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल किंवा त्याला हवा खेळती राहण्यासाठी जे मेकॅनिझम केलं त्याला IoTच्या माध्यमातून आपण ऑटोमॅटिक जे कंट्रोल आहे, टेम्परेचरचं कंट्रोल किंवा ह्युमिडिटीचं कंट्रोल किंवा रिमोट लोकेशनवरती आपण ते सगळं ऑपरेट करू शकतो. असं IoT बेस्ड स्मार्ट सेन्सर्स त्याच्यात वापरून त्या पद्धतीने ते नियंत्रित कंट्रोल्ड ओनियन स्टोरेज स्ट्रक्चर आपण तयार केलं. आता IoT तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर कांदा पिकासाठी करताना शेतकरी बांधव दिसत आहेत. तर यामध्ये काय संशोधन झालं आहे? ड्रोन असेल किंवा क्लायमेट बेस्ड ॲडवायझरीज असतील किंवा पीक संरक्षण असेल, याच्यामध्ये IoTचा वापर फार मोठ्या प्रमाणात आपण करत आहोत. तर नुकत्याच काळात 2 ड्रोन्स, ॲग्री ड्रोन, स्प्रे ड्रोन आपण परचेस केलेत आणि कांदा पिकामध्ये ड्रोनद्वारे फवारणी कशा पद्धतीने करता येईल तर त्याची स्टँडर्डायझेशन आपण करतोय आणि जवळपास 500 हेक्टरवरती शेतकऱ्यांना मोफत आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रात्यक्षिका आपण देणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये त्याची जागरूकता येईल आणि ड्रोनद्वारे कमी वेळेत, कमी पैशाच्या वापरामध्ये आणि चांगल्या पद्धतीने स्प्रेइंग कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करून ती टेक्नॉलॉजीचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये करायचा प्रयत्न करतोय. हवामान बदलामुळे सुद्धा या कांदा पिकाचं मोठं नुकसान होतं आणि शेतकरी बांधवांना आर्थिक फटका बसत असतो. यामध्ये रोग किडींना हे कांदा पीक बळी जातं. तर हवामानाचा नेमका अंदाज बांधता यावा यासाठी आपण काय पावले उचलली आहे? शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे अतिपर्जन्यवृष्टी किंवा अवेळी येणारा पाऊस आहे, यामुळे फार मोठ्या प्रमाणात कांदा पीक हे रोगांना, किडींना बळी पडतं
आणि त्यापासून शेतकऱ्यांना पीक वाचवणं जिकरीचं होतं. यासाठी आपण IIT मुंबई बरोबर एक नवीन प्रोजेक्ट करतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रात 4 ठिकाणी म्हणजे जळगाव सुपे, बारामती, कर्जत जामखेड आणि पारनेर या पुणे आणि नगर जिल्ह्यातील काही लोकेशन्समध्ये आपण ॲग्री स्टेशन्स बसवलेले आहेत आणि त्या गावातील लोकल जे हवामान आहे त्या ॲग्री स्टेशनमध्ये हवामान आणि जमिनीचा पोत याची माहिती आपण संकलित करतो आणि हवामानात त्या रोगाला पोषक हवामान ज्यावेळेस तयार होतं तर त्या हवामानात कुठला रोग येऊ शकतो याची माहिती आपण त्वरित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि शेतकरी त्यावर लगेच उपाययोजना करून शेतकऱ्यांना ते आपलं पीक आहे ते येणाऱ्या रोगापासून वाचवता येईल याचा अंदाज आपण देतो आणि त्याची सल्लासुद्धा देतो की काय उपाययोजना करायला लागेल. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतोय. तुम्ही शेतकरी बांधवांना महत्त्वाचा संदेश काय द्या? आपल्या पिकाच्या वाढीसाठी, पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी किंवा शेती आधुनिक पद्धतीने करण्यासाठी अनेक संस्था, कांदा आणि लसूण संशोधन संस्थेसारख्या इतरही संस्था या सोशल मीडियाचा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात आता कृषी सल्ले व्हिडिओ मार्फत असतील किंवा ऑडिओ मार्फत असतील किंवा आपल्या टेक्स्ट बेस्ड मेसेजेसद्वारे असतील तर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि सोशल मीडियाचा वापर वाढल्यानं ही माहिती मिळणं शेतकऱ्यांनाही सोपं झालं आहे. तर इतर आपल्या मनोरंजनाच्या व्यतिरिक्तही यासाठी याचा वापर चांगल्या पद्धतीने करावा आणि हा जो रिसर्च संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यामधील जो गॅप आहे किंवा मनुष्यबळाची कमतरता आहे तर या सोशल मीडिया किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आपण कमी करून चांगल्या पद्धतीने कृषी प्रसार शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार कसा करता येईल याचा चांगला उपयोग या सोशल मीडिया किंवा माहिती तंत्रज्ञानातून आपण करू शकतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, माहिती तंत्रज्ञानाचा नेमका वापर जर आपण केला तर आपण कांदा पिकासाठी किंवा लसूण पिकासाठी या माहितीच्या आधारे आपल्या पिकाचं नियोजन करून चांगलं उत्पादन मिळवू शकतो. यासाठी आपण कांदा आणि लसूण संचालनालय राजगुरुनगर पुणे यांनी विकसित केलेलं ॲप असेल, यूट्यूब चॅनल असेल, याच्याद्वारे आपण या पिकाविषयीच्या नियोजनाची सविस्तर माहिती मिळवू शकता आणि या माहिती तंत्रज्ञानाच्याद्वारे आपण आपलं आर्थिक उत्पादन पिकाचं वाढवू शकता. डॉक्टर राजीव काळे सर, कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.